केलाय, पहिला चौकार आलाय तो म्हणजेच मोहाच्या वाडी संघाकडून रोशनच्या बॅट मधून. थँक्यू सो मच तुम्ही आलात. पहिल्या चेंडूवर पुरेपूर हरेशचा समाचार घेतलाय. खूप मोठं नाव आहे मित्रांनो हरेश देखील. कर्जत तालुका टेनिस क्रिकेट मधलं वेगवान गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश नित्याच्या तो परंतु आता काय घडतंय मित्रांनो, रोशनला काही फरक पडत नाहीये. माझ्या समोर कोण आहे काय आहे, मी माझा खेळ मैदानामध्ये दाखवणार आणि तो खेळ मात्र मैदानामध्ये दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा नेत्रदीपक फटका आलेला हा चौकार धावफलक जाऊन पोचले 8 या अंकावरती. अगदी 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय मैदानामध्ये रोशन. पण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण हरेशची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, अगदी यष्ट्या उधळून लावल्यात. तदनंतर आता मात्र ह्या सामन्यामध्ये रोशनवर तो प्रेशर दिसत नाहीये की माझ्या समोर गोलंदाज कोण आहे, त्याच्याकडे काय क्षमता आहे. त्याच्या मनामध्ये हे आहे की माझ्याकडे काय क्षमता आहे, मी ते दाखवून देणार मैदानामध्ये आणि तो तेच मैदानामध्ये दाखवतोय, स्वतःला सिद्ध करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि हरेश करायला देखील छोटं नाव नाहीये मित्रांनो. कमबॅक कसं करायचं, कुठून करायचं ते त्याला निश्चितच माहिती आहे. तर आपल्याला कमबॅक पाहायला मिळणार की रोशन असाच हवी ठरणार हरेशवर, पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू पाहायला मिळत आहेत, त्याचा पुरेपूर फायदा रोशन घेतोय. आणखी एक पुढ्यात टाकलाय चेंडू अलंग कार्पेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर जजमेंट, चांगला कॅरी केलाय. चेंडूला उचलणार, फेकी करणार, तत्पूर्वी एकच धाव मिळेल. ही चांगली रणनीती मित्र म्हणेन. रोशनच्या बॅट मधून 1 धाव आलेली, कारण 2 मोठे फटके आले. तदनंतर हलक्या हाताने अलंग कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. 1 धाव घेतली, कारण रोशनला देखील माहिती आहे की मी हरेशच्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण नाही करू शकत, कुठेतरी मला शेवटपर्यंत राहणं खूप गरजेचं आहे. पुढे टाकला आहे. आता पंचांकडे दाद मागितले. निश्चितच यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय साजिद आणि गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच मित्र म्हणेन. पहिलाच चेंडू फेस करत असताना चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुम्ही बेंड होऊन खेळलात तर ती उंची पाहण्यामध्ये काही अर्थ नाहीये. जर तुम्ही बेंड नी मध्ये थोडासा बेंड होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न करणार तर चेंडूची उंची मोजण्यामध्ये काही अर्थ नाहीये. चांगला निर्णय मित्र बनून पंचांकडून. पहिला फलंदाज बाद. हरेश आता स्वतःला सिद्ध करतोय. मागच्या पहिल्या 2 चेंडूंवर मोठे फटके आले. रोशनने ते ओळखलं, स्ट्राईक रोटेट केली. साजिद आला. साजिद आक्रमण करायला गेला, परंतु हरेश करायलाचा वेग होता त्या चेंडूवर आणि चेंडू डायरेक्ट शरीर यष्टीवर पायावर जाऊन आदळला. मुस्तकीम गेलाय. नौका फलंदाज साजिदची जागा भरून काढण्यासाठी. कमबॅक केले हरेशने. लोअर फुटाच पद्धतीचा चेंडू यष्टी रक्षक चुकी करतोय. तर आजच्या दिवसात जर बघितलं ना तर वारंवार यष्टी रक्षकाकडून आपल्याला चुका पाहायला मिळाल्या आणि त्या चुका मात्र खूप महागड्या ठरल्यात. कारण गोलंदाज जर निर्धाव चेंडू फेकतोय तर तुम्हाला ते चेंडू पकडण्याची खूप गरज आहे मित्रांनो. आवश्यक आहे पकडणं, कारण आपल्या संघाला ते कुठेतरी महागडं ठरू शकतं. आणि आता हे महागडं ठरणार का, कारण चौकाराला या चेंडूवर जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे मात्र 4 धावा खर्च केला. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर आहेत. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, काय फटकाय मित्रांनो. टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आलाय. हरेशच्या विरोधात दमदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या अंकावरती. मुस्तकीन बॅक टू बॅक 2 मोठे फटके पाहायला मिळाले. पहिला चौकार तर मी तर म्हणेन नशिबाचाच होता. तदनंतर आपली
क्षमता मैदानामध्ये त्याने दाखवून दिलं. व्हॉलेंटियर्स चेंडू द्यायचा लगेच मैदानात. चला पॅरमल संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं, विलंब करू नका. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अजय. अजय आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केला हारेसने. चांगला फटका आहे, आडव्या बॅटने खेळायचं होतं. आउटफील्ड खराब आहे मी तर म्हणेन, त्याच्या कारणास्तव 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. उचलणार आणि फेकी करणार, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. मोहाच्या वाडी संघाची जी रणनीती होती मित्रांनो, की आपण जो मेन बॉलर आहे त्याला टार्गेट करू, आणि निश्चितच ते सफल ठरलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या. चांगला चेंडू, गती पाहायला मिळाली या चेंडूवर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप वेळानंतर हा एक निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू नंतर धावफलकाचा विचार केला तर 21 या अंकावरती. आणखीन एक दर्जेदार फटका. काय आपल्यातून फटकेबाजी चालू आहे, वारंवार मी पाहतो त्याच दिशेने फटकेबाजी चालू आहे. 25 धावा धावफलकावर. आणखीन एक चौकार आला रोशनच्या फलंदाजीचा जर विचार केला तर अफलातून 3 चौकार आले त्याच्या बॅट मधून, आणि 3ही चौकार त्याच दिशेने आलेत. शॉट ऑफ लेंथ पुनर्शा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात मागितली होती परंतु दात फेटाळून लावले. इथे काय झालंय, फेकी खराब होती, मागे चेंडूला कॅरी करता आलं नाहीये, आणि त्या चुकीमुळे मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळणार ओव्हर थ्रोची. आणि रोशन मात्र पुनर्शा स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार. तर रोशनला जेवढे तुम्ही स्ट्राईक पासून लांब ठेवणार तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं ठरू शकतं, परंतु इथे चुकी झाले. पुनर्शा रोशन स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार. मुस्तकीन देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चेंडू फेस करता 10 धावा आल्यात. 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. रोशनच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. पुढे टाकलेला चेंडू, नेत्रदीपक फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु चुकी झाली आहे. झेल जमिनीला दान आणि आलेला हा चौकार. चार धावा आहेत. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या अंकावरती. 3 षटकाचे सामने आहेत आणि 3 षटकामध्येच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 31 धावा धावफलकावर आहेत. आणखीन एक दर्जेदार फटका मित्रांनो, त्याच दिशेने वारंवार फटकेबाजी, आणि आणखीन एक चौकार आलाय रोशनच्या बॅट मधून.
धावफलकाचा विचार केला तर दुसरा षटक समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर आहेत. चांगली धावफलक आतापर्यंत मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन शेवटचा षटक घेऊन अफलातून फटका. काय फटका आहे, परंतु ना ताकद नव्हती या फटक्यामध्ये. प्लेसमेंट खूप छान होती परंतु ताकद कमी पडली. फलंदाज मुस्तकीन मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय. 35 धावा धावफलकावर आहेत. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा षटक आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी असणार या षटकामध्ये. 35 धावा धावफलकावर आहेत. अजूनही किती धावा मोहाची वाडी कमवू शकते या षटकामध्ये, कारण रोशन अजूनही मैदानामध्ये आहे. स्ट्राईक पासून आतापर्यंत वंचित आहे. मुस्तकीनची जागा भरून काढण्यासाठी मनीष आलाय नौका फलंदाज. पस्तीस धावा धावफलकावर आहेत. सुंदर चेंडू, अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू आहे. हरेश तिथे उपस्थित आहे, यष्टी रक्षण करतोय. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. 36 धावा धावफलकावर आहेत. सुंदर चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतो रोशन. आणखीन एक हादरा बसतोय. आता मात्र ही महत्वाची विकेट आहे. शेवटच्या षटकामध्ये आले. 36 धावसंख्येवर धावफलक स्थिरावलंय. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. रोशन गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. रोशनलाच बाद केलंय. या चेंडूवर रोशनच्या खेळीचा जर विचार केला